नमस्कार, मी तृप्ती पालकर. शिक्षणाच्या वाटा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना विविध क्षेत्राविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करतो आणि तज्ञांचं मार्गदर्शनही देण्याचा प्रयत्न करतो. आजही आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत शिवराज धुपे सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. आज आपला विषय आहे शिक्षणातील नियोजनाचं महत्त्व. शिवराज धुपे हे केंद्र सरकारच्या लेखा विभागात डेप्युटी मॅनेजर म्हणून काम करतात. सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लेखाजोखा ठेवण्याचं काम कॅग कडून केलं जातं. सरकार आणि राजकारणी यांच्या कामावर नजर ठेवणाऱ्या या क्षेत्रामध्ये मराठी तरुणांनाही मोठ्या संधी आहेत. मात्र गरज आहे ती फक्त नियोजनाची, आणि आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. सर, आपण बऱ्याचदा आता सध्या पाहतो की शिक्षणाचा खूप मोठा विस्तार झालेला आहे, पण तरी देखील जर पाहिलं तर नोकऱ्या मिळण्यासाठी खूप साऱ्या अडचणी येत असतात. या संदर्भात तुमचं काय मत आहे? हे अगदी खरं आहे. शिक्षणाचा विस्तार झालेला आहे, खूप विस्तार झालेला आहे. आणि दरवर्षी हल्ली हजारो ग्रॅज्युएट्स युनिव्हर्सिटीमधून पासआउट होतात. पण ज्यावेळेस आपण बघितलं तर विस्तार हा क्वांटिटी झाला आहे. क्वालिटीबद्दल आपल्याला जर विचार करावा लागेल असेल तर त्यामध्ये बरेच शिक्षण तज्ज्ञाचं मत आहे की आपली क्वालिटी खरोखरच घसरलेली आहे. मार्केटमध्ये ज्यावेळेस ग्रॅज्युएट मार्केट आणि जो स्किल्ड फोर्स होतो ह्यामध्ये जर आपण त्यांची रिक्वायरमेंट एम्प्लॉयमेंट पाहत असू तर त्यावेळेस आपल्याला खूप मोठी विसंगती जाणवेल. कारण आपली जी एज्युकेशन सिस्टम आहे ती थोडीशी आणखीन कॉलोनियल सिस्टममध्येच आहे. आपण टीचिंग नॉलेज किंवा टीचिंग फॅक्ट्सवर भर देतोय. टीचिंग स्किल्स हा जो प्रकार आहे तो आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये मला वाटतं पूर्णपणे हा मिसिंग आहे. आणि आता सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा प्रत्येक राज्य सरकार ह्या बाबीवर त्यांचा विचार चालू आहे. पण हा स्किल पार्ट जो आहे हा मिसिंग असल्यामुळे बऱ्याच वेळेस आपणास जाणवतो की पदवीधरांना मार्केटमध्ये किंवा इंडस्ट्रीजमध्ये पुरेपूरपणे किंवा त्यांच्या क्वालिफिकेशननुसार जॉब भेटत नाहीत. कारण पदवी करून बऱ्याच वेळेस असं आपणास पाहायलाच मिळतं की पदवीधर साध्या जे 10th आणि 12thच्या क्वालिफिकेशनवरचे जॉब असतात ते जॉब करतात. कारण कुठेतरी मिसमॅच झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे मार्केटमध्ये किंवा एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ ट्रेड इंडस्ट्री किंवा लेबर डिपार्टमेंट ह्यांच्यामध्ये सुसंगती नाही. जर ही सुसंगती असेल किंवा इंडस्ट्रीज असेल, एंटरप्रेनर्स असतील, त्यांची ॲक्च्युअल काय रिक्वायरमेंट आहेत, कोणत्या सॉफ्ट स्किल्स हव्यात, कोणत्या स्किल्सचं आपण कोणत्या वयापर्यंत त्यांना ट्रेनिंग इम्पार्ट करावी, हा थोडासा सुसंगतपणा नाही आहे. तर ह्यावर जर सर्व राज्य सरकारने किंवा शिक्षण क्षेत्रातील लोकांनी ह्यावर जर विचार करून की ही सुसंगती कशी निर्माण होईल आणि जो आपला एज्युकेशन फोर्स तयार होतोय तो कसा स्किल बेस्ड होईल, ह्यावर थोडंसं लक्ष देणं मला असं वाटतं की आवश्यक आहे. सर, तुमच्या एकूणच बोलण्यामधून हे लक्षात आलं की शिक्षणाचा दर्जा घसरला असं कुठेतरी तुम्हाला जाणवतंय. मग इंग्रजी जे शिक्षणाची आता सध्या लोकांमध्ये जे फॅड आलेलं आहे त्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरला असं तुम्हाला वाटतं का? हा एक विषय आहे. बहुधा असं म्हटलं जातं की आता म्हणजे आई वडील आपल्या पाल्यांना मुलांना इंग्रजी मीडियममध्ये शिकवण्याचं पाठवतात. ॲक्च्युली इंग्रजी हे एक ग्लोबल लँग्वेज आहे, डिफॅक्टो लँग्वेज आहे वर्ल्डची थोडक्यात. पण त्यापेक्षा पुढची बाब अशी आहे की लहान मुलांना त्यांचे आईवडील कोणत्या भाषेत त्यांच्यासोबत बोलतात, म्हणजे मातृभाषा. सुरुवातीच्या काळात मातृभाषेमध्ये एज्युकेशन होणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. इंग्रजी ही नो डाऊट ही एक महत्त्वाची भाषा आहे आणि ती आत्मसात शिकणे हे काळाची गरज आहे. पण ही सुद्धा तुम्ही प्राथमिक शिक्षणाच्या वेळेस 5वी किंवा त्यानंतरच्या पुढे तुम्ही अभ्यासक्रमात त्याचं म्हणजे इन्क्लूड करून त्यावर शिक्षण देणं महत्त्वाचं आहे. पण इंग्रजीमुळे दर्जा घसरला गेला हे म्हणणं थोडंसं मला उचित वाटत नाही. कारण इंग्रजी हे कारण नसून कारण त्याचं की आपल्या भाषेकडे दुर्लक्ष होणं. इंग्रजी असल्यामुळे दुर्लक्ष नाही तर पर से इंग्रजीमुळे नसेल तर स्वतः आपण मराठी भाषेत जर मातृभाषामध्ये असेल तर त्यामध्ये आपल्या शिक्षकांची गुणवत्ता किती आहे, आपल्या अभ्यासक्रमाची किती गुणवत्ता आहे आणि ते कोणत्या पद्धतीने आपण ते शिक्षण त्यांना शाळेमध्ये देतो, ह्या सुद्धा बाबी महत्त्वाच्या आहेत. फक्त इंग्रजीमुळे दर्जा घसरला असं म्हणणं थोडंसं उचित होणार नाही, हे माझं मत आहे. सर, शिक्षणामध्ये स्पर्धा देखील आता वाढलेली पाहायला मिळतो. म्हणजे अनेक फील्ड ओपन झालेत पण तरी देखील कुठेतरी स्पर्धा निर्माण झालेली आहे. आणि मग या सगळ्यामुळे विद्यार्थी देखील तणावामध्ये दिसतात का?
हो, कारण शिक्षण आता हे युगच आहे, कॉम्पिटिशनचं युग आहे. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन आहे आणि त्यामध्ये शिक्षण क्षेत्र सुद्धा असं वंचित नाही आहे. स्पर्धा आहेत हो, पण स्पर्धेसाठी जर आपण सुरुवातीपासून जर प्रॉपर नियोजन केलं, आपला एरिया ऑफ इंटरेस्ट किंवा आपलं करिअर क्षेत्र जर आपण निवड केलं आणि त्यामध्ये व्यवस्थित जे लोक इन्फॉर्म्ड आहेत, ज्यांना माहिती आहे, त्या क्षेत्रातील लोकांच्या सोबत चर्चा करून एक प्रॉपर नियोजन करून जर आपण ह्याच्यामध्ये आपल्या क्षेत्रात जर हे करत असेल तर मला नाही वाटत की स्पर्धेमध्ये सुद्धा आपण मागे राहू. फक्त कारण आहे की आपण जर आपल्याला अपडेटेड नसाल आपण किंवा आपण ज्या क्षेत्रात बऱ्याच वेळेस असं असतं की आपल्याला आपलं आवडीचं क्षेत्र कोणतं आहे हे समजत नाही आणि आपण कुठेतरी आपले मित्र किंवा आपले वडील म्हणून काहीतरी करिअर करत असतो आणि त्यामध्ये आपण पुरेपूर आपलं लक्ष किंवा पुरेपूर मेहनत करत नाही. त्यामुळे मग कुठेतरी एक्सपेक्टेशन्स आणि आपला परफॉर्मन्स ह्यामध्ये तफावत निर्माण होते आणि मग तणाव वगैरे येण्याची बरेच लक्षणं असतात. सर, नागरी सेवेतील नोकऱ्या मिळवण्यासाठी काय करावं लागेल? नागरी सेवेतील नोकरी आजकाल म्हणजे एक महाराष्ट्रामध्ये पूर्वी असं असायचं की नागरी सेवा ह्या खूप म्हणजे गैरसमज असायचे असे की नागरी सेवात खूप हुशार विद्यार्थी लागतात, खूप अभ्यास करावा लागतो, खूप वर्ष जातात. हे बेसिकली गैरसमज, मला हे प्रामुख्याने हे सांगायचं आहे. तर ॲक्च्युली नागरी परीक्षा करण्यासाठी मला असं वाटतं की आपण सुरुवातीच्याच काळामध्ये 12th म्हणा किंवा ग्रॅज्युएशनच्या पहिल्या दुसऱ्या वर्षात म्हणा की जर आपण ठरवलं की नाही आपल्याला नागरी परीक्षा द्यायच्यात किंवा सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं आहे, IAS, IPS यामध्ये बऱ्याच सर्व्हिसेस आहेत, जवळपास 20-22 राज्य सरकारमध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बोलायचं असेल तर MPSC असते, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया युनियन लेवलला युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असतं. तर ह्यांची सुरुवात अगोदरपासूनच आपण केली आणि सुरुवातीची काळामध्ये की बेसिक काय रिक्वायरमेंट आहेत ते ह्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्याला असं समजेल की अवघड असा काही प्रकार नाही. बेसिकली टू स्टार्ट विथ आपण विद्यार्थ्यांनी जर आपण ठरवलं की UPSC करायचं असेल तर मला वाटतं 10वी ते 12वी पर्यंतची आपली जी काय अभ्यासक्रमातली बुक्स आहेत, NCERTची बुक्स आहेत, आजूबाजूला चालू घडामोडी काय असतात, वृत्तपत्रामध्ये काही नॅशनल इंटरनॅशनल न्यूजवर अग्रलेख येतात, तर ही एक पूर्वतयारी, प्राथमिक तयारी आहे. ह्यापासून जर आपण तयारी करत असाल आणि एखाद्या विषयावर एखाद्या घटना घडलेली आहे त्यावर आपण जर एक बॅलन्स्ड ओपिनियन, एक 5 मिनिटं भाष्य करण्याची आपली जर तयारी असेल की ह्या बाबतीत आपल्याला काय वाटतं, आणि हा आपला बॅलन्स्ड व्ह्यू ज्यावेळेस डेव्हलप होत असतो आणि हा मोस्टली आपल्याला चांगल्या न्यूजपेपरच्या अग्रलेखातून आपण आत्मसात करू शकतो. प्रत्येकाकडे सुरुवातीला असू शकत नाहीये, पण ही एक स्किल आपण डेव्हलप करू शकतो. आणि ह्यामध्ये आपण आपल्या ह्याच्यामध्ये जर आपण कसं की न्यूजपेपर म्हणजे ह्या प्राथमिक बाबी सांगतोय, तयारी तर पुढचा बाब आहे, पण एखादी न्यूजपेपर दिली तर आपण जसे शिक्षणाची पद्धत आहे की फॅक्ट्स, एखाद्या न्यूजपेपरमध्ये काय असेल तर फॅक्ट्स काय न्यूज सांगते, पण त्याही पुढे जाऊन आपण जर त्रयस्थ पद्धतीने बघितलं तर ही न्यूज किंवा ही फॅक्ट ही ह्यांनी मुद्देसूदपणे कशी मांडलेली आहे, त्यांना एखाद्या लेखकाला किंवा एखाद्या कॉलमिस्टला जर एखादी बाब लिहायची असेल तर त्यांनी मुद्द्याची मांडणी कशी केलेली आहे. तर ह्या बाबी जर आपण एका पद्धतीने विचार करत असेल तर आपल्याला सुद्धा, त्या विद्यार्थ्याला सुद्धा की एखाद्या बाबीबद्दल किंवा एखाद्या ह्याच्याबद्दल आपलं म्हणणं, सारांश आणि कसा फ्लो असावा ह्या बाबीच्या माहिती होतात. आणि हीच बाब जर आपण म्हणतो की न्यूजपेपर वाढणं, पण हीच बाब त्याला पुढे महत्वाची असते की एखाद्या क्वेश्चनला आन्सर कसं करावं. म्हणजे एक फ्लो असतो, तो फ्लो असतो आणि थोडक्या शब्दामध्ये, मोजक्या शब्दामध्ये आपलं काय म्हणणं आहे ही कला असते. ही जसं म्हणतात ना, इंटरव्ह्यूसाठी आपण मेन्स झाल्यानंतर इंटरव्ह्यू प्रिपेअर करावे, पण तसं नाही. इंटरव्ह्यूची प्रिपरेशन हे व्यक्तिमत्व विकसन हे सुरुवातीपासूनच असतं आणि आपण जर त्यावरच अगोदरपासून जर लक्ष ठेवत असाल तर मला असं वाटतं की मेन्स नंतर इंटरव्ह्यूसाठी अशी वेगळी तयारी करायची काही गरज नाही. बरोबर सर, तुम्ही आता जे सांगतात की एकूणच फोकस स्टडी करणं गरजेचं आहे. सुरुवातीपासून जर तुम्हाला नागरी सेवांमध्ये जायचं असेल तर त्या अनुषंगाने आधीपासूनच तयारी करणं गरजेचं आहे, हे यावरून मला दिसतंय. तुम्हाला आणखीनही खूप सारे प्रश्न विचारायचे आहेत, मात्र ब्रेकची वेळ झालेली आहे. शिक्षणाच्या वाटामध्ये घेते एक छोटासा ब्रेक.